नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. सध्या इयत्ता 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे प्रवेश देण्याचं काम सुरू आहे. आणि या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्याकडं नॉन क्रिमी लेअर आणि EWS प्रमाणपत्र नाही, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रवेश घेताना अडचणी येत आहेत. आणि त्यामुळं काही विविध संघटनांनी आणि काही विद्यार्थी पालक यांनी मागणी केली की या बाबतीमध्ये आम्हाला कुठंतरी थोडी सवलत मिळावी. आणि त्यामुळं असा एक निर्णय झालेला आहे की ज्या विद्यार्थ्यांच्याकडं नॉन क्रिमी लेअर आणि EWS प्रमाणपत्र नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना त्यांच्याकडून पोचपावती म्हणजे ॲक्नॉलेजमेंट, प्रवेश ते प्रोसेस चालू आहे त्याची पोचपावती किंवा त्यांच्याकडून एक हमीपत्र लिहून घ्या की ज्यामध्ये 3 महिन्याचा कालावधी त्यांना द्या. 3 महिन्यामध्ये त्या संबंधित विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमी लेअर किंवा EWS प्रमाणपत्र प्रवेश घेतलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जमा करायचा आहे. त्यामुळं या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणारा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश घेण्यासाठी जा आणि तुमच्याकडं ॲक्नॉलेजमेंट असेल ते दाखवा, नसेल तर हमीपत्र लिहून घ्या आणि प्रवेश आपला निश्चित करा. म्हणजे हे एक लेटेस्ट अपडेट आहे. ते पत्रक पण तुमच्यासमोर इथं मी दाखवतो आहे. ते तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.